चला आज मी बनवते मस्त गरमागरम वरण आणि भात। 3-4 दिवसापासून तब्येत बरी नव्हती, आज थोडंसं बरं वाटतंय तर काहीतरी मस्त म्हटलं चला गरम गरम डाळ भात खावा। कारण ना काय होतं माहितीये का, ताप वगैरे आल्याच्या नंतर तोंडाची चव निघून जाते आणि तोंडाला चव नसेल ना तर गरम गरम वरण आणि भात खायचा मस्त टेस्ट येते बघा आपल्याला। तर मी आज बनवते तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं म्हणजे मिक्स डाळीचं वरण आणि भात। तर मी फक्त डाळच कुकरमध्ये शिजवणार आहे आणि भात पातेल्यामध्ये घालणार आहे, कारण मुलांना कुकरमध्ये शिजलेला भात आहे ना तो आवडत नाही। तर आता डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या। मुगाची डाळ मी जास्त घेतली आणि तुरीची कमी, म्हणजेच 1 वाटी मुगाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी आहे ना ती तुरीची डाळ घेतली। आता या डाळींना स्वच्छ धुवून घेतलंय, त्याच्यामध्ये डाळ शिजण्या इतपतच पाणी टाकलंय आणि आता याच्यामध्ये हळद आणि मीठ जाणार आहे। तसंच थोडंसं तेल पण टाकून द्यायचं, म्हणजे डाळ लवकर शिजली जाते आणि डाळीला चव पण येते। तर इथं मी तूप टाकलंय, तुपाने तर अजूनच डाळीला छान चव येते। एकदम लहान साईजचे 2 टोमॅटो घेतलेत, त्याला हे कट करून घ्यायचंय आणि डाळीमध्ये टाकून द्यायचंय। तर डाळ शिजताना टोमॅटो टाकले ना तर चांगले शिजले जातात डाळीमध्ये टोमॅटो आणि मस्त आंबटसर स्वाद डाळीला येतो आपल्या। तर आता कुकरचं झाकण मी लावून घेते, म्हणजे कुकर लावून घेते। कुकरमध्ये पाणी टाकलंय, स्टँड ठेवलंय आणि आता डाळ एक 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या। आता डाळ शिजते तोपर्यंत इकडं एक साईडला आपण भात पण तयार करून घ्यायचा आहे। तर मुलांना की नाही कुकर मधला शिजलेला भात आवडत नाही जास्त करून, त्यांना कसं मोकळा सळसळीत भात लागतो आणि कुकरमध्ये चिवटसर भात तयार होतो, म्हणून पातेल्यात घालावा लागतोय मला भात। तांदूळ इथं मी कोलम राईस घेतलाय, मस्त भात तयार होतो बरं का कोलम राईसचा। तर मी वाडा कोलम किंवा सुरती कोलम तांदूळ घेते आणि काही बिर्याणी वगैरे करायचं असेल तर बासमती राईस। तर आता इथं कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भात पण मस्त शिजलाय, डाळ पण बघा छान शिजली। आता हिला फोडणी द्यायची। तर लसूण, कोथिंबीर आणि मी लाल मिरची असते ना ती थोडीशी कट करून घेतली। शिजलेल्या डाळीला पण थोडंसं मॅश करून घ्यायचं, अगदी पूर्णच मॅश नाही करून घेत मी, कारण थोडीशी दरदरीत डाळ आहे ना ती वरणामध्ये छान दिसते। आता पॅन ठेवला गॅसवरती आणि त्याच्यामध्ये टाकते तेल। तेल गरम झाल्यानंतर राई, जिरं, बारीक कट केलेला लसूण आणि लाल मिरची, तसंच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। तर इथं मी कढीपत्त्याचा वापर आहे ना थोडासा जास्त करते, कारण वरणाला स्वाद आहे ना कढीपत्त्याचा खूप भारी लागतो। फोडणीमध्ये थोडंसं हिंग आवर्जून टाकायचं, कारण हिंगामुळे एकतर गॅस भरत नाही आणि ॲसिडिटी होत नाही। त्याचबरोबर थोडीशी हळद पण टाकली, छान अशी फोडणी मिक्स करून घेतली। आता याच्यामध्ये की नाही कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर मिक्स करून घेतले, कारण आपण या पद्धतीने जर कोथिंबीर टाकली वरणामध्ये ना तर कोथिंबीर काळी पडत नाही, म्हणून मी अशी तेलामध्ये फ्राय करून टाकते। मस्त फोडणी झाली तयार। आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकून द्यायची। तर नुसता जरी खाल्ला ना हा वरण आणि भात तरी पण खूप मस्त लागतो। या वरणाबरोबर तुम्हाला भाजीची देखील गरज लागत नाही, नुसतं गरम गरम वरण आणि भात। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं। तुम्हाला जर वरण पातळ हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्तीचं घालायचं आणि असं घट्ट वरण पाहिजे असेल तर असंच ठेवायचं। मी अगदी थोडंसं पाणी घालते, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। झाकण ठेवायचं आणि एक 4 ते 5 मिनिटं डाळीला मस्त उकळवून घ्यायचं। तर आता इथं डाळीला उकळी आली मस्त आणि सुगंध पण खूप छान सुटलाय बरं का। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यावरती पुन्हा घालायची आणि कोथिंबीरीमुळे ना खरं सांगते वरणाला खूप मस्त स्वाद येतो। आजारपणामध्ये जर तुम्हाला जेवण जात नसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तोंडाला चव नसेल तर गरम गरम वरण आणि भात खा, मस्त तोंडाला चव पण येते आणि जेवण पण पोटभर जातं। भात पण बघा कसा मोकळा सळसळीत झालाय।
तर पातेल्यात शिजवलेला भात आहे ना, तो असाच मोकळा सळसळीत होतो. याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची. आणि वरण पण बघा किती मस्त झालंय. याच्याबरोबर आवडत असेल तर लोणचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.